चला तर मग गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर हे आहेत 3 बटाटे आणि इकडं हा मोठा बीट आहे. आता हे 3 बटाटे आणि हा बीट उकडून घ्यायचा आणि बीट कटलेट बनवायचं याचा. हा पहा बीट आणि 3 बटाटे आहेत. बीट कटलेट रेसिपी माझी आजची. आता हे बीट आहे ना, बटाटा असा कट करून घेतलेला आहे कटलेट बीटसाठी. आणि हे इकडे हे बीट हे असे कट करून घेतलेले आहेत. आणि आता हे 2-3 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे. आता हे. आणि 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ. आणि आता पुढे पहा. आता हे बीट आणि बटाटा असा उकडून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण आणि हे चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्याला किती लागतं आहे किती नाही. आणि हे मिरची आणि हे एकत्र असं मळून घ्यायचं. आणि इकडे रवा घेतलेला आहे. आणि आता याची आपण मळून टिक्की बनवून घ्यायची. त्याची चटणी याच्यामध्ये टाकायची. हे पहा अशा बीट टिक्की होते. आणि इकडे हे असं केलेलं आहे बेटर. आणि इकडे रवा आहे आणि इकडे हे अजून होत आहे करून. हे पहा हे पातळ झालं ना तर मग हे असं बनवावं लागतं. आणि पातळ नाही झालं ना तर ते हाताने पण घट्ट झालं ना तर मग ते चिटकत नाही हाताला. हे अशी एकदम फंटास्टिक बीट टिक्की होते. ट्राय करून पहा. हे असं छानपैकी बीट कटलेट होतं. यम्मी दिसतंय. काळं काळं नको ना काढू दे सगळं. हे पहा अतिशय सुंदर असे बीट कटलेट होतात हे. आणि हे पहा अशा प्रकारे तळायचं. आणि एकदम कमी तेलामध्ये तळावं लागतं. भजीसारखं तळायचं नाही, नाही तर मध्ये फुटून जाणार. अतिशय सुंदर असं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग घ्या काळजी. टेक केअर. अतिशय सुंदर असं हे बीट कटलेट होत आहे. करून पहा. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर कमेंट